कापसाच्या माळा घालून विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, हमीभावासह कर्जमाफीवरून आक्रमक. फलटण डॉक्टर महिला आत्महत्येवर विधानसभेमध्ये चर्चा, हातावरील ते अक्षर डॉक्टर महिलेचंच, एसआयटी मार्फत तपास सुरू, लवकरच चार्जशीट दाखल होईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. तर प्रकरणामध्ये राजकारणाचा प्रयत्न झाल्याचाही आरोप. झी 24 तासनं उघडकीस केलेलं पुणे जमीन गैरव्यवहार अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये गाजणार, गैरव्यवहारावर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर, एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. त्यांच्या दिल्ली वारीत काही राजकीय भेटीगाठी होत आहेत का, याकडेही लक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ ट्विट. व्हिडिओतील आमदार कोण, अंबादास दानवेंचा सवाल. अर्धवट व्हिडिओ ट्विट करून अंबादास दानवेंकडून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, व्हिडिओची सत्यता बाहेर आल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. अंबादास दानवेंपाठोपाठ मनसे नेते संदीप देशपांडेंचाही व्हिडिओ बॉम्ब, पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचाराचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर निशाणा. हिवाळी अधिवेशनानंतरच मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप होणार. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार, तर राष्ट्रवादीला मात्र सोबत न घेण्यावर भाजप ठाम. गोवा जळीत कांडानंतर क्लबचे मालक थायलंडला फरार, सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी समन्वय साधून गोवा पोलिसांकडून लुथरा बंधूंचा शोध सुरू. 2 लाख शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित, नाशिक विभागातील धक्कादायक माहिती उघड. फार्मर आयडी अभावी शेतकरी सुविधांपासून वंचित.